नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेमिस्टर 4मधल्या उद्योजकतेची मूलतत्वे फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयामध्ये आपण फॅमिली बिझनेस आणि सर्व्हिस आणि ॲग्रो एंटरप्रेन्योरशिप असे 2 युनिट संपवलेले आहेत. आजपासून आपण तिसऱ्या युनिटला सुरुवात करतो आहे. तिसरे युनिट जे आहे ते बिझनेस प्लॅन अँड प्रोजेक्ट रिपोर्ट, व्यवसाय योजना व प्रकल्प अहवाल असं याच्यामध्ये आहे. तर या अंतर्गत आपण व्यवसाय योजना, बिझनेस प्लॅन याचा अर्थ लक्षात घेणार आहोत. व्यवसाय योजनेची संकल्पना लक्षात घेणार आहोत. व्यवसाय योजनेचे मुख्य घटक, त्याचा जो फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटमध्ये कोणते कोणते घटक असतात, की एलिमेंट्स आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे प्रकल्प अहवाल. व्यवसाय योजना वेगळी, प्रकल्प अहवाल वेगळा. त्याचा अर्थ, संकल्पना, प्रकल्पाचं वर्गीकरण, प्रकल्प अहवाल. काही आपण 4-5 आहेत हे आपण प्रकल्प अहवाल या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. वेगवेगळ्या किरकोळ दुकान असेल, ब्युटी पार्लर, ऑइल मिल, कोल्ड स्टोरेज, इको फ्रेंडली बॅग्स हे वगैरे. आणि प्रकल्प अपयशी होण्याची कारणे, हा एक महत्त्वाचा भाग आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज त्यातला पहिला भाग जो छोटासा आहे बिझनेस प्लॅनचा, तो आपण या ठिकाणी आज लक्षात घेऊया. व्यवसाय योजना ही कोणत्याही व्यवसायासाठी एक महत्त्वपूर्ण साधन असते, गरजेची असते. कारण योजना असल्याशिवाय तो व्यवसाय मूर्त रूपाला येऊ शकत नाही. कारण योजना जी असते ना, ही दिशादर्शक असते. प्लॅन जो असतो हा मार्गदर्शक असतो, आपल्याला दिशा दाखवतो, कोणत्या मार्गाने वाटचाल करायची, तो मार्ग दिशा दाखवतो आपल्याला. आणि या ठिकाणी आपण जी योजना तयार करतो आहे ती एक लिखित दस्तऐवज असते. कागदावरती ती योजना मांडावी लागते. प्रथम काय करायचं, त्यानंतर 2 नंबरला काय करायचं, 3 नंबरला काय करायचं, कोणी करायचं, कशा ठिकाणी करायचं, कोणत्या वेळेला करायचं, त्याच्यासाठी लागणारी साधनं कोणती, हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. व्यवसायाचे स्वरूप त्याच्यामध्ये असतं, उद्दिष्टे येतात, आर्थिक स्थिती. कारण सगळ्या गोष्टी करायसाठी पैसा महत्त्वाचा लागतो, त्याचं बजेट. विशेषतः एक नवीन ध्येय कसे साध्य होईल याचे तपशीलवार वर्णन याच्यामध्ये असतं. म्हणजे आपल्याला जे व्यवसाय उभारणीचं ध्येय गाठायचं आहे, ते ध्येय म्हणजे प्रत्यक्ष व्यवसाय सुरू होण्यासाठी व्हावा म्हणून जे काही करावं लागतं ते सर्व त्याच्यामध्ये प्लॅन आपल्याला करावं लागतं. आपल्याला कुठे जायचे हे आपणास ठाऊक असल्यास त्या मार्गाने जात राहून इच्छित ठिकाणी पोचता येते. जंगलामध्ये पहा, आपल्याला पोलीसवरनं सांगलीला जायचं म्हटलं तर मध्ये गावं आहेत, आपण विचारतो गावं आहेत, मग डाव्या बाजूला उजव्या बाजूला वळायचं वगैरे 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 सगळं असतं. बोर्ड असतात, दिशा असते, मनुष्य एखादा भेटतो आपल्याला, त्याला विचारू शकतो. आणि पण आपल्याला सांगलीला जायचं हे माहिती पाहिजे, का कराडला जायचं, विट्याला जायचं, का इकडं आष्ट्याला जायचं. कोणत्या दिशेला जायचं आहे ते माहिती पाहिजे. आणि मग त्या मार्गाने आपल्याला जाता येतं, मार्ग विचारतो. पण हे जर जंगलात तिथं रस्ते नसतात, बोर्ड नसतात, मग तो मार्गाचा नकाशा प्लॅट लागतो. खानाखुणा त्याच्यासाठी लागतात. आपल्याला माहीत असते कोणत्या बाजूला जायचं, कारण वरती बघितलं, सूर्यावरच्या याच्यावरून आपल्याला दिशा समजते, पण सूर्यच दिसत नाही. बुद्धिमान लोक प्रवासाला सुरुवात करताना नेहमीच योजना असतात. कुठे जायचे, कसे जायचे याची आखणी करतात, कारण ते बुद्धिमान असतात. उद्योजकांनी व्यवसायाच्या योजना आखणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या कल्पनेच्या संकल्पनेपासून ते ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यापर्यंत सर्व बाबींची एक सविस्तर योजना तयार करावी लागते. म्हणजे तुमच्या डोक्यात पहिल्यांदा आलं की मला हा व्यवसाय करायचा आहे,
तिथून सुरुवात झाली ते प्रत्यक्ष व्यवसायाचा तुम्ही नारळ फोडून रीतसर उद्घाटन करणार आहे. पहिलं प्रोडक्ट तुमचं बाहेर येईल किंवा जे काही तुम्ही पहिल्यांदा जे काही करणार असाल, मार्केटिंग करणार असाल तर पहिलं मार्केटिंग कराल वगैरे, तिथंपर्यंतचा भाग. म्हणजे तुमच्या डोक्यात व्यवसायाची कल्पना आल्यानंतर, विचार आल्यानंतर त्या विचाराचं कल्पनेत रूपांतर झालं आणि ती कल्पना घेऊन तुम्ही ती कागदावर मांडली आणि कागदावरून आता ती प्रत्यक्षात तुम्ही त्यातलं एक 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 करायला लागले. व्यवसाय योजना उद्योजकांनी निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रकारचा मोठा मार्ग असतो. म्हणजे ज्या मार्गाला तुम्हाला ज्या ठिकाणी, ज्या इच्छित ठिकाणी जायचं आहे ते कसं जायचं याच्याबद्दलची योजना म्हणजे व्यवसाय योजना. आपल्याकडे एखादा नवीन उद्योग, व्यवसाय, व्यापार करण्याची कल्पना असल्यास व्यवसाय योजना आपल्याला ती व्यवसाय कल्पना व्यवहारी आहे की नाही ते ठरवण्यास मदत करू शकते. तुम्हाला वाटलं की अमुक हा व्यवसाय करायचा, अमुक व्यापार करायचा आहे, अमुक वस्तूची निर्मिती करायची, अमुक सेवा द्यायची वगैरे, पण ते प्रत्यक्षात येऊ शकते का कल्पना? तुमच्या मनात आलं म्हणून तसं झालं किंवा व्हायलाच पाहिजे असं आहे का? आहे, पण ते त्याला काहीतरी तुम्ही निकष लावणार, त्या निकषाच्या आधारे त्याची तपासणी पाहणार. मग त्याच्यामध्ये किती गुंतवणूक करावी लागणार आहे, त्याच्यासाठी काय काय करावं लागणार आहे, त्याच्यामध्ये नफा क्षमता किती आहे वगैरे, त्याची फिजिबिलिटी बघणार. कल्पना व्यवसायात फायदेशीर ठरण्याची शक्यता नसल्यास तो व्यवसाय सुरू करण्यात काहीच अर्थ नसतो. व्यवसाय योजनेमुळे आपल्याला नवीन व्यवसायाच्या यशाची शक्यता आहे का नाही हे शोधण्यास मदत होते. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं का हे या ठिकाणी निश्चित होऊ शकतं. अनेक नवीन उद्योजकाकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल असत नाही. भांडवलाची अर्थ प्रत्येकाला असते सुरुवातीला, परंतु ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना व्यवसाय योजना तयार करावीच लागते. प्रस्थापित व्यवसाय कसा फायदेशीर होईल हे संभाव्य गुंतवणूकदारांना दर्शवणारी योजना आवश्यक असते. व्यवसाय योजनेचा उद्देश नवीन व्यवसाय संधी ओळखण्याबरोबरच जुन्या व्यवसायाची विस्तार संधी जाणणे हा देखील असतो. नवीन व्यवसायाचा विचार नाही, त्याच्यामध्ये जुना व्यवसाय सुद्धाचा विचार येतो. तसेच त्या संधीचं विश्लेषण, तिचे आर्थिक, तांत्रिक, विपणन, व्यवहार्यता तपासणे. एखादा व्यवसाय सुरू करण्याची केवळ कल्पना मनात येऊन चालत नाही, तर त्या व्यवसाय संबंधीच्या अनेक घटकांचा सविस्तर अभ्यास त्याच्यासाठी करावा लागतो. व्यवसायाच्या बाबतीत बरेच काही शिकण्यासारखे आणि माहिती गोळा करण्यासारखे भरपूर असते. संभाव्य उद्योजकांना अगदी मनापासून उत्साहाने यशस्वी व्यवसाय सुरू करण्याचे आव्हान स्वीकारावे लागते. अनेक घटकांचे योग्यरीतीने व वास्तव मूल्यांकन करावे लागते. आपण जो व्यवसाय सुरू करू इच्छिता तो भविष्यामध्ये कशा प्रकारे असू शकेल याचे आपल्याला काही चांगले संकेत मिळू शकतात का ते तपासणं गरजेचं असतं. व्यवसाय योजना ही सर्व प्रकारच्या लहान मोठ्या व्यवसायासाठी आवश्यक आणि महत्त्वाची आहे. साधन आहे, ते एक टूल्स आहे. ज्याप्रमाणे आपण घर बांधण्यापूर्वी त्याचे प्लॅन व अंदाजपत्रक तयार करतो आणि त्याचप्रमाणे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी व्यवसाय योजना तयार करावी लागते. व्यवसायाचा प्लॅन करावा लागतो. प्लॅन आपल्याला शब्द माहिती आहे, योजना म्हणलं की वेगळं, पण प्लॅनलाच मराठीमध्ये योजना असं म्हणतात. व्यवसाय योजनेमध्ये संभाव्य उद्योजक जी संबंधित माहिती, आकडेवारी, अंदाज एकत्रित करतो आणि त्याची सविस्तर आणि विशिष्ट नमुन्यामध्ये मांडणी केली जाते, जेणेकरून त्या आधारे भविष्यकाळात उद्योजकाला व्यवसाय सुरू करण्यासंबंधीची वाटचाल करता येऊ शकेल. त्यातून त्याला योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. गुंतवणूकदार, आर्थिक संस्था, बँका, शासकीय संस्था इत्यादी सर्वांना व्यवसाय योजनेमुळे एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो आणि त्यामुळे ते व्यवसाय सुरू करण्याच्या प्रक्रियेला सहकार्य व मदत करू शकतात. व्यवसाय योजना आखल्याशिवाय व्यवसायाला मूर्त रूप देणं शक्य नाही.
चांगली व वास्तव व्यवसाय योजना आखण्यासाठी तज्ज्ञांची व अनुभवी व्यक्तींची मदत घेतली जाऊ शकते आणि घेणंच खूप अपेक्षित आहे, गरजेचं आहे. कारण तांत्रिक गोष्टी ज्या असतात, एका व्यक्तीला सर्व ज्ञान असेल असं नाही. त्याला आर्थिक बाबीतली माहिती असेल तर तांत्रिक असणार नाही, तांत्रिक असेल तर आर्थिक बाबीचा अडचण असू शकतात, अनेक गोष्टी असतात. मग त्या संबंधित क्षेत्रातलं मार्गदर्शन, तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं तर आपली लवकर व्यवसायाची योजना मूर्तरूपाला येऊ शकते. व्यवसाय योजनेचा अर्थ लक्षात घेऊया. व्यवसाय योजना एक दस्तऐवज आहे ज्यात व्यवसायाच्या कार्यान्वित आणि आर्थिक उद्दिष्टांचा सारांश देण्यात येतो. कार्यान्वित म्हणजे फार अवघड शब्द असं नव्हे, जे तुम्हाला कार्य करायचं आहे त्याची माहिती त्याच्यामध्ये असते, की आम्ही अमुक हे प्रोडक्ट तयार करणार आहे, त्याचे साईज काय, त्याचा आकार काय, त्याची किती करणार वगैरे वगैरे. उद्दिष्टे कसे पूर्ण करायची हे दर्शवणारे तपशीलवार योजना आणि अंदाजपत्रक त्याच्यामध्ये असतं. आणि हाच व्यवसायाचा यशाचा मार्ग आहे. व्यवसाय तुमचा यशस्वी उभारणीसाठी हाच व्यवसाय योजनाच तुम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे, दिशादर्शक ठरणार आहे, तुम्हाला यशापर्यंत येऊन पोहोचवणार आहे. कोणालाही व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक पहिली पायरी आहे व्यवसाय योजना. व्यवसाय योजना हा एक दर्शवणारा नकाशा असतो, जो दिशादर्शित करीत असतो, जेणेकरून व्यवसाय त्याच्या भविष्याची योजना बनवू शकेल आणि त्यामधील अडथळे टाळण्यास मदत होऊ शकेल. आपण आपल्या व्यवसायाची योजना संपूर्ण आणि अचूक बनवण्यात आणि त्यास अद्ययावत ठेवण्यात घालवलेला वेळ दीर्घ मुदतीत मोठा फायदा देणारी गुंतवणूक ठरू शकते. व्याख्या बघूया. व्यवसाय योजना म्हणजे उद्योजकीय दृष्टी, प्रस्तावित उद्योगातील कार्यनीती आणि कार्यपद्धती. उद्योजकीय दृष्टी म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे नेमकं, त्याच्यामध्ये काय कार्य तुम्हाला करायचं आहे, त्याची कार्य करण्याची कार्यपद्धती काय असू शकते, याचं डिटेल असा औपचारिक लेखी दस्तऐवज म्हणजे व्यवसाय योजना आहे. डॉलिंजर यांची व्याख्या आहे. व्यवसाय योजना म्हणजे लिखित दस्तऐवज होय की. बघा, प्रत्येक ह्याच्यामध्ये लिखित शब्द आहे, ज्यामध्ये आपण कोठे आहोत, कोठे जाऊ इच्छितो आणि तेथे कसे जायचे याचे मार्गदर्शन केले असते. कंप्लीट या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण आहे. आपण कोठे आहोत, आपण कोठे जाऊ इच्छितो आणि तेथे कसं जायचं आहे. बघा, एव्हरेस्टला लोक जातात, पण त्याची पूर्वतयारी किती असते. जो एव्हरेस्ट चढणार असतो त्याच्या मानसिकतेपासून, त्याच्या आरोग्यापासून, तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि तिथल्या वातावरणानुसार योजनेमध्ये सुद्धा बदल करावा लागतो काही वेळा. व्यवसाय योजना म्हणजे व्यवसायाचे स्वरूप, विपणन, विक्री धोरण, नफा तोटा पत्रकासह आर्थिक स्थितीचं वर्णन करणारं एक लेखी दस्तऐवज. याही बाबी त्याच्यामध्ये स्पष्ट असतात. प्रकल्प अहवालामध्ये ते डिटेल असतं. प्रकल्प अहवालापूर्वीची ही स्टेज आहे व्यवसाय योजना. विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विकसित केलेल्या क्रियेचा क्रमाने मांडणी करणारा दस्तऐवज म्हणजे व्यवसाय योजना होय. ही आमची व्याख्या जी आहे अति स्पष्ट होते. तुम्हाला जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे त्या क्रिया ज्या असतात त्याची क्रमाने मांडणी केली जाते. विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकसित केलेल्या क्रियेच्या क्रमाने मांडणी करणारा दस्तऐवज आता आपण बघितलं. एका विशिष्ट कालावधीमध्ये एक छोटासा व्यवसाय उपक्रम स्थापित करण्यासाठी सुरुवातीस एक कार्यकारी दस्तऐवज तयार करणं म्हणजे व्यवसाय योजना. तुम्हाला काय करायचं आहे ना, ते पहिल्यांदा कागदावर मांडणं, दिस इज कॉल्ड बिझनेस प्लॅन. बस. व्यवसाय योजना ही कोणत्याही नवीन व्यवसाय करण्यासाठी जे काही करावायचे असते त्यासंबंधीचं मार्गदर्शन करणारं एक साधन असतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण फक्त व्यवसाय योजना, त्याचा अर्थ आणि व्याख्या
एवढाच आपण अभ्यास केला आहे. ही नेमकी संकल्पना काय आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. तर आजचं तुम्ही हे माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो.